नमस्कार माझ्या सर्वांना. मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे डोरिटोज नाचोस रेसिपी. आवाज ऐकल्यानंतर तुम्हाला समजूनच जाईल की किती क्रिस्पी झालेले आहे. अतिशय क्रिस्पी करारे असलेले जे आपण नेहमी मार्केटमध्ये जे दुकानामध्ये जाऊन पॅकेटचे खातोच, तर ते मी घरी बनवलेले आहे. आता ते पॅकेटचे बनवलेले किती दिवसाचे असते, ते कसे बनवलेले आहे हे आपल्याला माहिती नसते. त्यापेक्षा तुम्ही मुलांना द्यायचं असेल ना, तर घरी बनवून बघा. आणि बनवणंसुद्धा अगदी सोपं आहे, जास्त साहित्यसुद्धा लागत नाही. चला तर सुरू करूया आजची रेसिपी. त्यासाठी 1 कप मक्याचं पीठ घ्यायचं आहे, म्हणजे मेस फ्लोअर घ्यायचं आहे. सोबतच अर्धा कप मैदा घ्यायचा आहे. त्यामध्ये मी 1 चम्मच काळी मिर्च पावडर, सोबतच 1 चम्मच काश्मीरी रेड चिली पावडर, अर्धा चम्मच हळद व चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. यामध्ये थोडंसं मिक्स आणि चिली फ्लेक्ससुद्धा टाकायचं मस्त स्पायसी होण्यासाठी. आणि सगळं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे. खूप जास्त प्रमाणामध्ये पाणी टाकायचं नाही. सपोज डो थोडासा लूज झाला, सॉफ्ट झाला तर बरोबर नाचूस बनणार नाही. यासाठी आपल्याला याला सेमी हार्ड म्हणजे सेमी सॉफ्ट असा डो तयार करायचा आहे. नंतर डो बनवून झाल्यानंतर 10 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं. 10 मिनटानंतर आणखी एकदा मळून घ्यायचं. छानपैकी याला मळायचं, जेणेकरून आपण जेव्हा पोळी लाटून तर ती जास्त प्रमाणामध्ये न फाटता आपल्याला जास्त प्रमाणामध्ये नाचूस कट करता येईल यासाठी. तर याला छानपैकी मळून झाल्यानंतर पोळी इतका गोळा घ्यायचा आणि त्याला लाटून घ्यायचा आहे आता आपल्याला. तर मी एवढ्या आकाराचा गोळा घेतला, बाकीचं झाकून ठेवायचं आहे. आणि चॉपिंग बोर्डवर किंवा बेलनवर म्हणजे कोरपाटावर मैदा डस्ट करायचा. थोडंसं गोळ्याला मैद्याने कोट करून घ्यायचं आणि पातळसर अशी पोळी लाटायची आहे. जितकी पातळ होईल ना, तितके हे कुरकुरीत असे क्रिस्पी नाचोस तयार होईल. सपोज जाळ ठेवली ना तुम्ही पोळी, तर ते थोडीशी खायला ना क्रिस्पी नाही होणार, थोडेसे असे चांबटसर होईल हलकेसे. आणि जास्त वेळ स्टोअर करण्यामध्ये पण प्रॉब्लेम येईल. तुम्ही हे खूप जास्त 15 दिवस किंवा 1 महिना आरामात याला स्टोअर करून ठेवू शकता. पण तितके दिवस राहत नाही, कारण की हे लवकरच खतम होऊन जाते. तर याला आपल्याला पातळसर लाटल्यानंतर मस्तपैकी स्क्वेअर शेपमध्ये कट करून घ्यायचं आहे, ज्या प्रकारे तुम्हाला दाखवलं तशा प्रकारे. नंतर काटा चम्मचने असे होल करून घ्यायचे आहे फोकने छानपैकी. आणि नंतर तुम्हाला मोठ्या आकाराचे बनवायचे असेल ना, तर 2 भागामध्ये असं डिवाईड करायचं, किंवा छोटे बनवायचे असेल तर 3 भागामध्ये डिवाईड करायचं. आणि अशा प्रकारे नाचोसमध्ये नाचोस जसे राहते ट्रायंगल शेपमध्ये तसं कट करून घ्यायचं आहे. तर हे इझिली एकसाथ सगळे नाचोस म्हणजे ट्रायंगल ना कट करून होऊन जाते. तर मी एकसाथ हे सगळे बनवून घेतलेले आहे. बाकीचे पण असेच बनवायचे आहे. सुरुवातीला तुम्ही हे सगळं बनवून ठेवलं ना, तर मग फ्राय करायला जास्त वेळ लागत नाही. तर मी बाकीचे पण असेच पोळी लाटून घेतली पातळसर. आणि याला आणि थोडासा मैदा डस्ट करायचा, म्हणजे लाटायला आपल्याला इझी होते. तर छानपैकी अशी पोळी लाटल्यानंतर याचेसुद्धा आपल्याला असेच कट करून घ्यायचे आहे, म्हणजे ट्रायंगल शेपमध्ये. नंतर मीडियम हॉट ऑइलमध्ये आपल्याला फ्राय करायचं आहे. खूप जास्त असं धुवाधार कडकडीत झालेलं किंवा अतिमंद असलेलं तेल, म्हणजे खूपच थंड असलेलं याच्यामध्ये फ्राय नाही करायचं. अगदी मीडियम टू लो फ्लेमवर, म्हणजे मीडियम फ्लेमवरही तुम्ही याला फ्राय केलं ना, तरीसुद्धा छानपैकी असे क्रिस्पी करारे आतमधनंसुद्धा जास्त वेळ टिकून राहणारे असे नाचोस तयार होते. तर मी हे गॅस ना मीडियम फ्लेमवरच ठेवलेली आहे पूर्णपणे होतपर्यंत. आणि जसजसे हे शिजेल ना, म्हणजे क्रिस्पीनेस येईल ना, तसतसे याचे बबल्स ना तेलाचे कमी व्हायला लागतात. तर ज्यावेळेस बबल्स कमी झाले की समजून जायचं की नाचोस हे छानपैकी असे फ्राय करून झालेले आहे. तर त्याला काढून घ्यायचं आहे. सुरुवातीला थोडंसं झाऱ्यावरच ठेवायचं, नंतर प्लेटमध्ये टाकायचं, म्हणजे जे पण एक्स्ट्राचं ऑइल आहे ना ते निघून जाईल यासाठी. आता बघू शकता पूर्ण बबल्स कमी झाले. तर आत्ता हे काढून घ्यायचे झाऱ्यामध्ये आणि नंतर साईडला ठेवून द्यायचं. अशा प्रकारे हेच नाचोस बनवणं अगदी सोपे आहे. कोणी पण झटपट बनवू शकेल. आणि आता असं नाही की मक्याचं पीठ मिळणार नाही वगैरे. आता मार्केटमध्ये कोणत्याही दुकानामध्ये जा किराण्याचा, तुम्हाला इझिली मक्याचं पीठ, मैदा वगैरे सगळ्या वस्तू इझिली मिळून जाते. तर बाहेरच्या पॅकेटच्या खाण्यापेक्षा तुम्ही एकदा तरी घरी बनवून बघा. इव्हनिंग स्नॅक्समध्ये ही झटपट बनणारी रेसिपी आहे. आणि स्टोअर करण्यासाठी किंवा ट्रॅव्हलिंगसाठी सुद्धा अतिशय छान असं आहे. हा क्रिस्पी स्नॅक अतिशय खायला मस्त वाटते. आणि
यामध्ये तुम्ही मसाला किंवा चीजची जे असते ना ते सुद्धा बनवू शकता. मी यामध्ये अतिशय सोप्या पद्धतीने झटपट खायचं होतं म्हणजे मुलांना, तर यामध्ये मी पेरी पेरी मसाला टाकला. खूप मस्त वाटते पेरी पेरी मसाला टाकल्यानंतर. आणि थोडंसं मेयोनीजनी मी गार्निश केलेलं आहे. मेयोनीजसोबत तुम्ही एन्जॉय करून बघा, अतिशय भारी वाटते खायला. तर अशा प्रकारे हे डोरेटोज नाचोज रेसिपी तयार झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी? आवडली असेल तर बनवून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच रेसिपी बघत राहा, एन्जॉय करत राहा. चला तर टेक केअर, बाय. आणि तुम्हीसुद्धा बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल ना. तर मला कमेंटमध्ये सांगाल की कसे बनले की काय बनले.